पाटील नवीन बिझनेस कोणता चालू केलाय काय? हो त्याचा टायर पंक्चर डीएम करा कोणाला हवं असेल तर. टायर पंक्चर वगैरे काढायचं असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आजची सकाळ पण केळव्यामधूनच होते. आज तारीख आहे 3 एप्रिल आणि वार आहे शुक्रवार. आता वाजल्यात 10:15. तसं तर मी 8:30लाच उठलो होतो. एडिटिंग वगैरे केली आणि नंतर अनुष आणि साहिल आले. आता स्टोरी सांगतो, थोड्या वेळ थांबा. आता आम्ही चालल्यात, गाडीची पंक्चर निघालेली आहे, पाने द्यायला चालल्यात परत. पाने फायनली पंक्चर निघालेली आहे आणि साहिल आलेला सकाळ सकाळ. आणि अनुष किती राऊंड मारले पंक्चरवाल्याकडे? 3 4 नाही 3 तर इथे मारले. हा. चौथा म्हणजे असं फिरून आलोय पंक्चरवाला शोधत मी घरी. आणि साहिल काय सकाळ सकाळ तुला काय बोलले? 10 वाजेपर्यंत तुम्ही 9:30ला टपकले, म्हणजे तुम्ही निघाले किती वाजता? मी 8:30ला निघाले. 8:30 एवढी मोठी चूक घुसलेली. पहिले गेला अनुष पाना घेऊन आला, मग खोलला टायर घेऊन गेला, मग टायर घेऊन आला, मग टायर फिट केला, मग आता आम्ही गेलेलो पाना द्यायला. आता काय प्लॅन आहे तुमचा? आता तू कुठे खायला नाही तर बरं आहे. इथे काय नाही मिळत खायला. टाईप झालाय ना अकाउंटचा. हो, लाखो रुपये पडल्यात अकाउंटला. काय रे, सर्व मॉनिटाईज करतात, पण किती पैसे येतात ते काय सांगू तुम्हाला. आता जाऊ द्या, पैसेच नाही येत. आता घरी जातो, फ्रेश होतो आणि मग निघूया कुठेतरी जायला. नंतर भेटू काय रात्री तुमची हालत खराब झालेली ना, टायर पंक्चर झालेलं. म्हणजे ट्रिपल सीट असे पकडून गेला, तिसरा मागचा बुलेटवर. काल तर मी यात्रेमध्ये आलो नाही, पण इथे काल उभं राहायला पण जागा नव्हती. आता बघा खाली आहे. आज संध्याकाळी पण पूर्ण भरून जाईल, कारण की आज शुक्रवार आहे. इथे आहे बीच आणि इथे आहे आमच्या मामाचं घर समोर. आता बघा इथे आम्ही बसलेले आहेत, गप्पा गोष्टी करत. यांना सांगितलं तुम्ही घरी जाऊन लगेच करणार काय? इकडे बघा सार्थ पाटील झोपेतून उठलाय. आंघोळ करून आलो मी. खरंच परत तेच कपडे घातले. आज ब्लॅक कॉफी नाही मिळत, आज चहा आहे. बाहेर सर्व प्यायला लागल्यात. टोस्ट खायला खात चहा. ही बघ मम्मी कशी बघते बघ. 12:30 वाजल्यात आणि आता निघालोय घरी जाण्यासाठी. मी आणि सार्थ आहेत. आता बघूया, पालघरला थांबायचा प्लॅन झाला तर थांबू थोड्या वेळ आणि मग घरी जाऊ. आता आलोय फाउंटनला हैदराबादी बिर्याणी खायला. ऊन तर खूप आहे. आता मस्त फाउंटनला बिर्याणी खाली. आता सार्थला घरी सोडतो आणि मी माझ्या घरी जातो आणि मग पाहूया काय प्लॅन होतो. परत तर केळव्याला जायचंच आहे, पण किती वाजता जायचं आहे ते अजून फिक्स नाही. 1:30 वाजता जसंच मी केळव्यावरून आलो तसंच मी सलूनमध्ये गेलो होतो. नंबर लागता 3 वाजले आणि आत्ता वाजलेले आहेत 5 वाजायला 5 मिनटं. आणि 10 मिनटापूर्वी घरी आलो, पुन्हा फ्रेश झालो आणि आत्ता कसं वाटतोय लुक? काही चेंजेस नाही मिळत, फक्त थोडे केस छोटे केलेले आहेत, बाकी सब बढिया आहे. तर पाहूया पुढे काय होते. 7:50 झालेले आहेत आणि आता निघालोय मी केळव्याला जायला. आता पाहूया किती वेळात पोचतो. थोडा सामान घेऊन चाललोय. पाठीवर बॅग आहे आणि लेफ्ट साईडच्या हातामध्ये एक पिशवी आहे. आता कॅमेरा पकडलेला आहे, ती पिशवी लटकवलेली आहे हँडलला. फटाफट जाऊया, चला.
साडेतीन वाजलेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी घरी आलो. व्हिडिओ एडिट करत होतो आणि केळव्याच्या यात्रेत गेलो होतो. थोडेफार शॉर्ट्स टाकलेले आहेत कारण की एन्जॉय करत होतो, थोडंफार मजा वगैरे केली. बोटीत बसलेलो त्याचे थोडे क्लिप्स टाकलेले आहेत आणि टोरामधले टाकलेले आहेत. आणि मग आता घरी आलो. आज तिकडे राहिलो नाही. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल काही कारण असतं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.